अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची पालखी ही पुण्यनगरीमध्ये विसावलेली आहे. आषाढी एकादशीच्या या पावन पर्वातला पुणे मुक्काम हा एक महत्वाचा टप्पा असतो, कारण दोन्ही पालख्या या 2 दिवस पुणे मुक्कामी असतात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पाहुली पालखी आता या मार्गावरून मार्गक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी पुणेकर हे या पायी पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत ते सहभागी होतात. मोठ्या भक्तिभावाने, मोठ्या श्रद्धेने हे सगळे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा जो आता आपण जो उभा आहे हा लक्ष्मी रोड आहे, नारायणपेठ या ठिकाणाहून दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या मार्गस्थ होतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघ्या काही वेळात या पालखी मार्गावरून येईलच. आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता विसावास्थळी ज्या ठिकाणी या पालखीचा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो त्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ही पालखी जी आहे ती पोहोचलेली आहे. या ठिकाणी मोठ्या भक्तिरसामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. 18-19 दिवसांचा पायी प्रवास करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या सोहळ्यामध्ये जे आहेत ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण काही वारकरी बांधवांशी या निमित्ताने बोलण्याचा प्रयत्न करूयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आले? नांदेड. कुठून आले? नांदेड नांदेड. कितवी वारी? हे 7-8 वारे झाले. काय वारीचा कसा अनुभव असतो? देव असं करत येतो, आपण काय आता असं बरं वाटतं आपल्याला, चला तर समाधानी. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हजारो वारकरी आपला पायी प्रवास करत जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतात. माऊली रामकृष्ण हरी. कुठून आले? रामकृष्ण हरी. औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्याहून आलोत माऊली आम्ही. कितवी वारी आहे? माझी 5वी-6वी वारी आहे. काय वारीची कशी अनुभूती असते? अनुभूती म्हणजे जीवन प्रसन्न वाटते आणि जे वर्षभराचा थकवा आहे तो थकवा आपला शरीरातून दूर होतो. तुम्ही कुठून आले माऊली? हा, आमच्या मंडळीच आहेत हिंगोली त्या. जिल्ह्याहून. हा, आम्ही दोघं सोबत. तुमची कितवी वारी? आमची आईच्या बरोबरच आहे 6वी वारी. कसा असता वारीचा अनुभव? खूप आनंद आहे ना. आनंद खूप आहे म्हणलं. सोहळा पण छान आहे. आम्हाला लय करमुक नाही काही. हा. नाव काय रे तुझं मित्रा? अर्णव. कितवी वारी आहे तुझी? पहिली. काय पहिल्यांदा वारीत चालतोय? कसं वाटतंय वारीत? चांगलं वाटतं. का वारीत यावं काय वाटलं तुला? असंच. फिरायला? हम्म. एकंदरीतच या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघा, लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण या पायी पालखी सोहळ्यामध्ये चालत विठुराया चरणी आपली सेवा अर्पण करताना पाहायला मिळतो. भाव फक्त एकच आहे, विठ्ठल भेटीची आस आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. कुठून आले? लातूरहून, आळंदीहून लातूर वरून आले. दरवर्षी येता वारी? दरवर्षी येतो. कसा वारीचा अनुभव कसा असतो? खूप आनंदाचा. वारीत म्हणजे काय वेगळं, म्हणजे 364-65 दिवसामध्ये या 18-19 दिवसामधला अनुभव कसा असतो? या वर्षातून एकच वारी असते, आषाढीची वारी, मोठी वारी असते, त्याला पायी वारी म्हणतो आपण. आषाढी कार्तिकेला सोहळा भरतो. त्याच्यामध्ये विशेष असं आहे की आळंदी पंढरी वारकरी जे चालतात ते एका गावचे नसतात, एका जिल्ह्यातले नसतात, एका तालुक्यातले नसतात, एका जातीचे नसतात, लहान नसतात, मोठे नसतात, तर सर्व जाती धर्माचे, लहान थोर, प्रत्येक जिल्ह्यातील आणि बाहेर राज्यातून, जवळजवळ देशातून, परदेशातून सुद्धा या वारीसाठी लोक आनंद घेण्यासाठी येतात. एकंदरीतच या तुम्ही कुठून आले माऊली? मी लातूरून आलो. कितवी वारी आहे तुमची? पहिलीच वारे. काय वारीत पहिल्या वर्षी आलाय, कसं वाटतंय? संतांचं त्या कडव्यानुसार ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा म्हणजे अनुभव म्हणजे पहिल्याच दिवशी घेतला. अजून तर वारी पूर्ण व्हायची. नक्कीच. ताई तुम्ही कुठून आले? मी रिसोर्टची आहे, पण सध्या मी पुण्यात राहते. वारीत सहभागी झालाय, काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप चांगलं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे. पहिल्यांदा वारीत आलाय की या अगोदर? नाही, मी दुसरींदा बघते. मागच्या वर्षी पण सेम टाइमला याच वेळी इथेच बघितली होती आणि यावेळी पण इथेच बघत आहे. निश्चितच या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही कुठून आले माऊली? जे हरी. प्रथम मी धाराशिवहून आलो, तुळजापूर. तिथनं 25 जूनला निघालेलो मी. आता वारी चालू आहे. तुम्ही येताना कसे आले? चालत आलो. येताना पूर्ण चालत आले. हे माऊली धाराशिव वरनं आळंदीपर्यंत, हो. आळंदीपर्यंत चालत गेलेत आणि आता आळंदीतून पंढरपूर पर्यंत पायी चालत जाणार आहेत.
ही निस्सिम भक्ती आहे वारीची. इथं कुठलंही इन्व्हिटेशन नाही, कुठलं निमंत्रण नसतं. कितवी वारी आहे माऊली तुमची? माझी 21 होय. 21 वर्ष वारीत चालतंय. काय वारीची कशी अनुभूती आहे? बहुत आनंद. साखर खाल्ल्यावर कशी गोडी सांगता येत नाही, तशी या वारीचं सर्वांगी साखर अवघी गोड. असं. तुझं नाव काय मित्रा? कैवल्य. तुझी कितवी वारी आहे? मी आता नाही जात कधी वारीला, खाऊ वाटप करण्यासाठी आलोय. खाऊ वाटप करण्यासाठी आलाय. हा. निश्चितच या ठिकाणी या सोहळ्यामध्ये, या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक, लाखो भाविक वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात, अनुपम सुख सोहळा अनुभवतात. आणि या सुख सोहळ्याच्या निमित्तानं कुठली अपेक्षा नसते, फक्त विठ्ठल भक्तीची आस मनी ठेवतात. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतानाही तहान भूक हरली. तशा पद्धतीने हे सगळे वारकरी आपला पायी प्रवास करत जे आहे ते जाताना पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी ही विसावस्थळी पोहोचलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आता डेक्कन या ठिकाणाहून मार्गस्थ होताना पाहायला मिळते. माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण. कुठून आले? आम्ही आळंदीवर. पायी प्रवास करतात दरवर्षी. हो. कसा असतो वारीतला अनुभव? अगदी समाधानी असतो. तुम्ही कुठून आले माऊली? आळंदी. तुम्ही पण आळंदीत. कसा असतो वारीतला अनुभव? कसा? जो आनंद वारीत आहे तो आनंद कुठंच नाहीये, जगात कुठं बघायला भेटणार नाही हा आनंद. तुम्ही कुठून आले माऊली? आम्ही लोगावरून आलो, आळंदी मार्गे आलो असं पायी पायी. वारीत दरवर्षी येतात की? हा, दरवर्षी. कसा असतो वारीतला अनुभव? वारी सारखा सोहळा कुठेच नाही, अख्ख्या जगामध्ये नाहीये. वारी म्हणजे वारीच, आणि खूप सुंदर आणि अतिशय, आणि पुण्यासारखं कुठंच काही नाही. पुन्हा एक नंबर आहे. जय हरी माऊली. जय हरी. तुम्ही वारीमध्ये सहभागी होताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुम्ही एक गंध लावत वारकऱ्यांची सेवा करता वारीच्या वाटेवर. कसा असतो हा अनुभव? एक नंबर अनुभव आहे, लय भारी अनुभव आहे. हा अनुभव कुठेही मिळत नाही असा. कितवं वर्ष आहे वारीचं? चौथा आहे. पहिलं वडील येत होतं. चौथं वर्ष. म्हणजे वडिलांची परंपरा हे माऊली जे आहेत ते चालत ठेवतात. ज्ञानबा तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी. माऊली कुठून आले तुम्ही? मी मुंबईवरून आलोय, आणि सगळ्यात मोठा हा वारीचा, हा भारत देशाला जो संदेश आहे तो म्हणजे आज या भारत देशातले एवढे प्रकरण आणि बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो की यूथ कोणत्या मार्गाला चाललंय, पण हे भारत देशातलं एकमेव असं एक ठिकाण आहे जिथे एक तरुण म्हणून मला एक खूप अभिमान वाटतो, एक महाराष्ट्राचा, एक आपल्या संत परंपरेचा, की आज एवढे म्हणजे आपले वयस्कर आणि बरेच लोक तर आहेत, पण एवढ्या मोठ्या संख्येने आज यूथ हा पार्टिसिपेट होतोय. आणि हा एक देशाला महाराष्ट्राकडून दिलेला, वारकरी संप्रदायाकडून दिलेला एक हा मोठा मेसेज आहे. निश्चितच या पालखी सोहळ्यामध्ये, पायी पालखी सोहळ्यामध्ये हे सगळे वारकरी येतात. या पालखी सोहळ्यामध्ये विनेकरी जे आहेत ते सुद्धा, त्यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. माऊली कुठून आले तुम्ही? आम्ही चाचकामन. दरवर्षी येतो वारी? हो, दरवर्षी. कितवी वारी? आता ही 13वी वारी आहे. निश्चितच. तुम्ही कुठून आले माऊली? माळुंगे इंगळे. तुमची पण कितवी वारी? आम्ही आमचे कार्तिकीला असते, पण मी यंदा ह्या आखाडीला आलेले. निश्चितच. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, चंद्रभागे वाळवंटी स्नान करते. ज्या माऊली ज्या आहेत त्या आषाढी वारी करायच्या. आज पंढरीची वारी, आषाढी वारी जी आहे त्या करताना पाहायला मिळतात. निश्चितच अनुपम असा सोहळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी जी आहे ती पोहोचताना पाहायला मिळते. एकंदरीत मोठा उत्साह आपल्याला या सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.